नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 यातील ओवीवर आता आपण चिंतन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. मोटके गुरुमुखे उदेजेत दिसे आणि हृदय स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपयसयाची. अर्थ, स्त्री गुरुमुखाने आत्मज्ञानाचा थोडा उदय झाला की ते आपल्या हृदयात मूळचेच आहे असा आपोआप प्रत्यक्ष अनुभव येतो. गूढार्थ दीपिका. जाणीवेने जाणली जाणारी वस्तू जाणीवेहून निराळी असल्यामुळे जाणली जाते, पण एवं वस्तुसी जाणू जाता जाणनेची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता कैसा उरे अमृतानुभव. तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे अमृतानुभव. ज्या जाणीवेने वस्तू जाणली जाते त्या जाणीवेच्या ठिकाणी जाणणे आणि जाणता हे राहत नाहीत. म्हणजे ती जाणीव जाणली जात नाही. ती जाणीवच ब्रह्मरूप असून जीवाचे रूप तेच स्वरूप आहे. परंतु जीव भ्रमाने मी ब्रह्म स्वरूप जाणत नाही असे जे म्हणतो, ती त्याची भ्रांती नाहीशी करण्याकरिता गुरुपदेशाची आवश्यकता आहे. गुरु ही उपनिषदादी ग्रंथातून जी आत्मस्वरूपाची चर्चा केली गेली आहे तदनुसार आत्मस्वरूपाचा बोध करून देतात आणि मी आत्मस्वरूप जाणत नाही असे आत्मस्वरूपाविषयी प्रगट केलेले अज्ञान जाणणारा तू त्या अज्ञान भ्रांतीहून निराळा केवळ ज्ञान स्वरूप आहेस. इतक्याच बोधाने मी मूळचाच सर्व दुःख विनिर्मुक्तो चैतन्यात्मको हमितेश आत्मानुभवा. ब्रह्मसूत्र. सर्व दुःख रहित केवल ज्ञान मात्र चैतन्य स्वरूप आहे. कोणाचेही काहीही न घेसी आपलेही तैसेच न देशी. गुरुने माझे काही घेतले नाही किंवा आपले काहीही दिलेले नाही असा प्रत्यक्ष आपोआप अनुभव येतो. मोटके गुरुमुखे उदेजेत दिसे आणि हृदय स्वयंभची असे. प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपयसयासीची. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 यातील ही चिंतन. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.